हे सगळ्या पार्ट्यांमध्ये, सगळ्या वरातीमध्ये, सगळीकडे जिथे-जिथे ज्यांना नाचावंसं वाटेल तिथे-तिथे हे गाणं वाजणार याची 1000% गॅरंटी आहे. माझा डान्स पाहिल्यावर लोकांना कळेल की हा चित्रपट खरंच विनोदी आहे. बूम 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 जीव हा टाकला, बूम 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 बोंबला. चिकी चिकी बुबुम बूमचं धम्माल गाणं लॉन्च झालेलं आहे. मला असं वाटतं की हे नक्कीच सुपरहिट होणार आहे, कारण आता मी बघतानाच नाचत होतं. सगळी टीम आता माझ्यासोबत आहे आणि कमाल झालेलं आहे गाणं. सगळ्यांचं आधी अभिनंदन. आणि नम्रता तूच सांग की ऑफकोर्स अगेन प्रसाद खांडेकर टीम मधला छान सिनेमा येणार आहे. अप्रतिम या वर्षातला सुपरहिट सिनेमा असणार आहे चिकी चिकी बुबुम बूम, जो 28 फेब्रुवारीपासून सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि खूप महिन्यांनी, वर्षांनी मी म्हणेन की असा मल्टी स्टारर सिनेमा येऊ घातलाय. आणि 17-18 कलाकार आहेत आणि सगळे एका वरचढ एक आहेत, 101 कलाकार आहेत. आमचा श्लोक सुद्धा नव्याने, त्याची डेब्यू फिल्म आहे श्लोकची आणि त्याने सुद्धा कल्ला केलेला आहे. त्यामुळे कुणीच संधी सोडलेली नाही आहे सिक्सर मारण्याची. आणि आमची जी गायकांची टीम इथे आहे आज आमचे हे सचिन गोस्वामी आमचे गायकांची आमची एक वेगळी टीम आहे. असं आम्ही उगाचच गायकांमध्ये आम्ही घुसला, म्युझिक डिरेक्टर्समध्ये. पण जोक सपाट, आजचं गाणं जे लॉन्च झालेलं आहे चिकी चिकी बुबुम बूम, हे सगळ्या पार्ट्यांमध्ये, सगळ्या वरातीमध्ये, सगळीकडे जिथे-जिथे ज्यांना नाचावंसं वाटेल तिथे-तिथे हे गाणं वाजणार याची 1000% गॅरंटी आहे. त्यामुळे येस, धमाल, मजा, मस्ती 28 फेब्रुवारीपासून सगळ्या चित्रपटगृहांमध्ये उडणार आहे. काय सांगू, आता आपण सगळ्यांनी बघितलं म्हणजे गाण्यात पूर्ण क्रेझी माहोल आहे. अख्खी टीम आहे 17-18 लोकांची, सगळे एकत्र आहेत एका गाण्यामध्ये. मला वाटतं सुपरहिट गाणं आहे हे म्हणजे आणि मला असंच शूट होणार आहे व्हर्च्युअली हे तुला माहिती? नाही असं काहीच आयडिया नव्हती, की आधी असं काहीच डिसाइडेड नव्हतं की हे असं शूट करणार आहे किंवा तसं. हे सगळं क्रेडिट प्रसादचं आहे, कारण आता गाणं पाहिल्यावर कसं वाटतं? अरे आउटस्टँडिंग वाटतंय, खूपच मजा येते. आणि प्रसादने लिहिलंय ते कमाल लिहिलंय त्याने. बाकी रोहन सांगेल. हो, माझा डान्स पाहिल्यावर लोकांना कळेल की हा चित्रपट खरंच विनोदी आहे. आज हे काय एक बॅटिंग 25 टाकतायत सर, काय खरं? नाही, अरे मला नाचायला लावतात म्हणजे काय, आधी तुम्हाला अभिनय करायला लावला, मग तुम्हाला नाचायला त्यात नाचायला लावत आहेत. खूप रिस्क घेतले. किती मोठी रिस्क आहे ती. नाही, पण मला असं वाटतं ही रिस्क वर्थ आहे, कारण तुम्ही धमालच करताय. बघूया. काय नाही, एकंदरीत मजेशीर होतं सगळं. आणि एक ट्यूनच रोहनच्या इतकी अशी साधी सरळ असते ना, की एकदा ऐकली की लक्षात राहते. आणि आधी ट्यून आली, मग गाणं येस, ट्यूनवर गाणं झालं आणि मजा आली एकंदरीत काम. आणि सगळे मल्टी स्टार आहे याच्यात, म्हणजे सगळ्यांना नाचायला भाग पाडेल हे गाणं. खूप मजा आली. काय म्हणणार, बूम 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 आता आपल्या देशामध्ये एक तर बुमरामुळे खूप फेमस आहे. बूम 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 बूम. आणि जितके लोक बँकॉकला जातात त्यांच्यासाठी पण बुम बुम फेमस आहे. वेगळा. सो हा शब्दामध्येच ह्युमर आहे. तसं बघितलं, या शब्दामध्येच एनर्जी आहे, या शब्दामध्येच ह्युमर आहे. तर आम्ही फक्त त्या ह्युमरला एक छान चाल, एक एनर्जेटिक ग्रूव्ह आणि मग मस्त ह्याचे शब्द आले. रोहननी मस्त गायलं, मी त्याच्यामध्ये फक्त इतकं केलं. पण ते पण इम्पॉर्टंटच आहे खूप. पण म्हणजे ओव्हरऑल मजा आली, गाणं करतानाच खूप मजा आली. आणि आय होप हा ग्रूव्ह, हे गाणं, या गाण्याची एनर्जी लोकांना खूप आवडेल आणि लोक खूप डान्स करतील. आता इतके ॲक्टर्स त्याच्यावर ऑलरेडी, इतका छान व्हिडिओ बनले, तर प्लीज ऐका, रील्स बनवा, मजा करा. काय सांगाल आता प्रसादच्या टीम? तुम्ही नेहमीच असता हो, आम्ही नेहमीच असतो. मी ॲक्च्युली या दोघांबद्दल बोलतो आणि प्रशांतबद्दल, कारण ते ना खूप कमी बोलतात, ते कामं जास्त करतात. तर हे जे गाणं त्यांनी बनवलं, गाण्याचे जर तुम्ही शब्द ऐकलेत तर ते शब्द म्हणजे सिनेमा आहे. ते शब्द करेक्ट त्याने, कारण त्याने स्टोरी ऐकली सिनेमाची. आणि ते जे आपण शब्द ऐकतोय की घरात बूम, हे बोंबला वगैरे, हे सगळी सिनेमाची गोष्ट आहे. तुम्हाला जर असं पाहिजे असं की सिनेमा बघायची थोडी गोष्ट कळू दे, तर तुम्ही गाणं नीट ऐका. आणि त्या गाण्यामध्ये जे मूड्स आहेत, जी मस्तीचा मूड आहे
तोच अख्ख्या सिनेमाचा मूड आहे. तो तेवढाच क्रेझी सिनेमा आहे आणि तेवढंच काय तेवढीच जमाल असते. तेवढी धमाल करते. म्हणजे जेवढे तुम्हाला कलाकार दिसत आहेत ना ते सगळे कलाकार सिनेमामध्ये धमाल करणार आहेत. सो त्यामुळे हे गाणं नक्की बघा. आणि जसं तो बोलला की ते ट्रेंडिंग गाणं का आहे, कारण त्याच्यात आपला जो भारतीय संघाचा बॉलर जो आहे बुम 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 बुमरा, त्याचंच आम्ही प्रमोशन केलेलं आहे. त्यामुळे ते ट्रेंडिंग गाणं, त्यामुळे नक्की गाणं त्याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. हो. आणि हे एक गाणं आहे आणि अशीच 2 धमाल गाणी त्यांनी अजून या सिनेमात केलेली. तर हे गाणं नक्की बघा आणि 28 फेब्रुवारीला सिनेमात नक्की बघा. तू काय सांगतो? माझ्याबद्दल सांग. दादाने सांगितलंय मगाशीच की कसं त्याने गायलं गाणं आणि त्यानेच परत गायलं. तर खरंच ॲक्च्युली कमाल गायलंय. मला नाचता येत नव्हतं गाणं शूट करताना, थोडं इंजरी झाली होती, पण तरी पण माझ्या अंगातले किडे की मला जोरात नाचायचंच होतं, कारण ते गाणंच तेवढं जोरात वाजतं आणि ते नाचायला भाग पाडतं. सो 28 फेब्रुवारी नंतर काय, म्हणजे गाणं आजच लॉन्च झालंय, तर आजपासूनच सगळ्या पार्ट्यांमध्ये जोरदार वाजेल गाणं. याच्याबद्दल काय म्हणजे इथे नाचायला लागलं आम्ही. येस 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 म्हणजे आता सगळे नाचायला लागले. आपण म्हणतो ना की प्रत्येक डीजेला एक गाणं हवं असतं, एक 15-20 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर. तर आता डीजेचा तो हे संपलेला आहे, कारण आधीचा संपला, आता हा नवीन कोटा आहे. सो हे 2025 ची प्लेलिस्ट करेक्ट बोलीस की 2025च्या प्लेलिस्ट मध्ये हे गाणं पहिलं असेल. सो तसं गाणं आहे. त्याची जी ट्यून आहे ना ती थोडी जेन्झी आहे. धाकचिक डाकचिक दन 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 दन. म्हणजे ना एक असं एक मनाली ट्रान्स कसं आहे, एक साधारण ना एक तशी एक रिंग आहे. सो ते ना ऐकावंसं वाटतं. सारी दारं आहेत, ते त्या दारातनं कोण कोण येणार आहे का? बघ आता सगळं कळेल बघ, अशी निलिमा विचारते. हळूहळू तू 28 फेब्रुवारी पासून सगळ्यांना कळेल की तो दरवाजातनं कोण कोण येणार आहे आणि जे जे येणार आहेत ते काय काय धम्माल उडवणार आहेत हे सगळं चित्रपटगृहांमध्ये कळणार. आता जाता जाता फक्त ते असं असं करू आपण आणि ते चिक बुबुम करूया. जीव हा टांगला बुम 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 बोंबला बुम 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 बुम